आणली किरसुनी कालच आणलाय माकडच्या झाडू 40 रुपयात. आज सकाळपासून एक बी गेली नाही केरसुनी आणि लेकरू बी उपाशी हाय माय घ्या की केरसुनी. कोण ही लेकरू वय चांगलं धडधाकड दिसतंय की काय लुळा पांगड हाय वय का र बापाला नुसतं हात पसरायला लावतोय गल्ली बोळात फिरायला लावतोय जरा काम बिम कर की. माय घेताय ना केरसुनी. म्हणलं ग किरसुनी पोराला काम करायला लाव नुसतं शाळा शिकता या. अहो तो काम करूनच शाळा शिकतोय. राहू दे राहू दे. केरसुनी घ्या केरसुनी केरसुनी घ्या केरसुनी केरसुनी घ्या केरसुनी केरसुनी घ्या केरसुनी. काका या की केरसुनी बघा. बांधणीची आहे पक्की केरसुनी आहे 15 रुपयाला एक. बघा बघा चांगली बांधणीची केरसुनी आहे. काय कमी नाही काका कमी किती नांद आहे तुम्ही काय देणार. जाऊ द्या 2 घेते कमी करा. आता 2 घ्यायच्यात आता पोरा तुम्हीच बोला. 15 ला 2 द्या. द्या 15 ला 2 बरोबर आहे. नाही आता नाही हो परवडत अजून थोडस काय ते वाढून द्या. आता नाही, नाही, 15 ला मेहनतीचं काम आहे बघा आता. नाही नाही 15 ला 2 द्या. चल होय कसं देता का 20 ला 2? द्या मग काय आता भावालीची बात तुमच्या हाताने भावाली जरा घ्या. चांगली खंडू पेपर घ्या रे. पेपर
चला जोडपलं का वय वय इकडे लक्ष नका देऊ अभ्यासाचं बघा. ते राहू द्या, हातपाय धुवा, कालवण भाकर केले ते खावा, दप्तर आवरण शाळेचं बघा. नाना शाळेत जातो बर का. वय वय एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली. सुलभा तिच्या जवळ गेली. सर आत येऊ. ये. थांब. रोज उशिरा येतो. घरून लवकर निघता येत नाही का? तास संपल्यानंतर मला भेट. जा जागेवर. स्नेहाचे डोळे सुजले होते. सुलभा चिंतेत पडली. मुलांनो, पुढे जाऊया. तिच्या जवळ गेली. सरांना का नाही सांगत की तू पेपर टाकतो, किरसुनी विकतो, तू डॉक्टरांकडे काम करतो, मग तुला सर्व रडणार नाहीत. नाना म्हणतात काम हे शब्बासकी मिळवण्यासाठी नसतं करायचं, तर आपल्यात बदल घडवून आणण्यासाठी करायचं. मग सरांना कसं कळणार की तुला उशीर का होत होते? नाना म्हणतात आपले प्रश्न आपणच सोडवायचे, सहानुभूतीने पोटणार. काय रे बाबा? पुढे शिडी आहे, इकडून चल. बरोबर ने बाबा मला इथून. इकडं जाशील. वय वय. ए खंडू, अरे थांब थांब. करा ना. अरे तेवढा ब्रश वर घे माझा. सारखं वर खाली करून पायाचं गोळ दुखायला लागलं. करा ना, आज तशी बी मला सुट्टीच आहे. रंगाचा डबा माग, ब्रश माग सगळं दे तू. मी तुला पैसे देतो. पैसे नका, एक मराठीचं पुस्तक आणि 2 वह्या दे बघ. थांब आलो, मीच खाली आलो. थांब. तुला वही देतो, पुस्तक देतो, पेन देतो, समद देतो. अरे शिकून मोठा हो. शिक्षण हाय तर समद हाय. अण्णा, नाना म्हणतो कष्ट केल्यावर समज मिळतं, फुकाटचं पचत नाही. बर चल चल चल, मला काम करू लाग. घे ती ब्रश घे. नाना, मी
आप्पाला मदत केली, त्यांनी मला वही पुस्तक दिलं. वा, बघू कंचं पुस्तक दिलंय. लई चांगलं आहे रे पुस्तक. खंडू, किरसुने काही ऐकल्या जात नाही. मला वाटतंय कुठंतरी वॉचमन की करावी आणि त्या पगारातून तुझी शाळाही भागल आणि आपलं पोट भी भरल. नाना, ओ नाना, क्या चल रहा है बाप बेटों में? या बाबाजी, क्या चल रहा है? खंडू अभ्यास धावतोय. अरे बाबा, कम उजाले में पड़ेगा तो आंखों को तकलीफ होगी. ऐसा करो, मेरे घर में एक नया ट्यूबलाइट पड़ा है, लाके तुझे देता हूँ. उजाले में पड़ेगा तो जीवन में भी उजाला आ जाएगा. बाबाजी, खायचे हाल तर ट्यूबलाइटचे पैसे देऊ कुठून? अरे बाबा, मेरे को मालूम है तू मुफ्त किसी का नहीं लेता, लेकिन ऐसा कर, दिवाली के वक्त मेरे को किरसुनी दे देना. नक्की देतो. बेटा, कुछ फिक्र नहीं करने का, अच्छी पढ़ाई करना. चलो, अभी खाना खाया है, थोड़ा घूम के आता हूँ. चलो. नाना, दळण टाकून येतो बर का. होय, बारीक दळण आण आणि येताना ना मोडाची मटकी तेवढी घेऊन ये, 5 रुपयाची. होय होय. तात्या, चला चला लवकर चला, नानाकडे जायचंय. का किरसुनी घ्यायची का? नाही नाही, त्यांच्या पाठीत चमक भरली. मला जरा काहीतरी सिरियस प्रॉब्लेम वाटतो. अरे देवा, असं कसं झालं? तिथं गेल्यावरच कळेल. तुम्ही चला लवकर. थांबा. चला लवकर निघा. झालं झालं. कसं झालं पण हेच मलाही काय माहित नाही. नाना, थोडी विश्रांती घ्यावी लागेल. हळूहळू वाटेल बरं. डॉक्टर, पैशाची काय पण काळजी करू नका. नानाला भारी इंजेक्शन द्या आणि लवकर बरा करा नानाला. अरे खंडू, अरे बाळा, काय झालं? अरे अरे, काय झालं? काय झालं रडायला? हा? काय होत नाही आपल्या नानाला? काय होत नाही? खंडू, तू काहीच काळजी करू नको. चल, तू घरी जा. हा? आणि निवांत राहा. छान आहे ना तू? आम्ही बघतो काय करायचं ते. चल उठ. काय काळजी करू नको. गप, रडू नको. चल चल, छान आहे ना तू? चाचा, अण्णा, मी आणि तुम्ही, आपण सर्वांनी मिळून काहीतरी केलं पाहिजे. नानाला याच्यातून बाहेर काढलं पाहिजे. आपण पैशाची व्यवस्था करू.
चला आणि नानाला मदत करू. तात्या हा बघा माझ्याकडे पितळेची भांडी विकून फक्त 300 रुपये आले. ये भी मेरी तरफ से नाना के इलाज के लिए. नानाच्या इलाजासाठी माझ्याकडून बाबा हे खंडूचं घर आणि हे त्याचे बाबा. नाना जी बीमार है. ये डॉक्टर से contact करें. अण्णा, तात्या, खानच्या ते सगळं घ्या पण माझ्या नानाला बरं करा. उसने पैसे घेतलेले माझ्या नानाला नाही आवडत. या परिस्थितीची काही काळजी करू नकोस. या समाजाची परिस्थिती बदलण्याची ताकद फक्त याच्यामध्ये आहे. तुला समाजामध्ये परिवर्तन घडवायचंय, खूप मोठं व्हायचंय. खूप शिक, खूप मोठा हो.